हॅलो मंडळी, जेवणाचा टाईम झाला होता, भूकसुद्धा लागली आहे. विचार करते की काय बनवू. नॉनव्हेजमध्ये बनवायचं असेल झटपट तर जवळा बनवते. त्यासाठी मी जवळा स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घेतला. बारीक टोमॅटो कांदा चिरून घेतले. कढीपत्ता, कोथिंबीर, कोकम, चिकन मसाला, हळद, मीठ, हिंग आणि मालवणी मसाला आणि त्याचबरोबर मी हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण हे मिक्सरमध्ये थोडं जाडसर वाटून घेतलं. अगदी बारीक नाही करायचं, थोडंसं खरडा टाईप वाटून घेतलं. कढीपत्त्यानंतर कांदा घालून मी तो थोडा गुलाबी होईपर्यंत परतवला. हलकासा गुलाबी झाला तोपर्यंत मी चमच्याने ढवळतच होते. इथून तिथून तेलामध्ये कढीपत्ता आणि कांदा आपला ढवळत होते. बघा, जरा कांदा थोडासा हलकासा गुलाबी झाल्यावर मी बारीक चिरलेले टोमॅटो त्यामध्ये ॲड केले आहेत आणि त्यानंतर पुन्हा चमच्याला उचललं आणि ते पुन्हा ढवळायला लागले. आणि ॲक्च्युली कांदा टोमॅटो हे जेव्हा आपण ढवळतो ना, तर त्याचा थोडा कलर आहे ना, रंग जरासा हलका तो मुरला पाहिजे, अजून तो प्रॉपर गुलाबी झाला पाहिजे. त्यानंतर जे मसाले ॲड करायचे आहेत ते तुम्ही करू शकता. मी हिंग घातले, आता त्यामध्ये हळद थोडीशी घातलेली आहे. आता यामध्ये मी चिकन मसाला घातला. त्यात जर तुम्ही गरम मसाला किंवा तुमच्या इथे जर एक्स्ट्रा वेगळा कुठला मसाला ॲड करायचा असेल करू शकता. माझ्याकडे मालवणी मसाला घरगुती आई करून देते, तो मी ॲड केला आहे. तुम्ही आगरी मसालाही यूज करू शकता, डिपेंड तुमच्या घरात कुठले मसाले अवेलेबल आहेत ते. मीठ चवीपुरतं घेतलं, आता सध्या मी थोडंच घातलं आहे. जर नंतर कमी वाटलं टेस्ट करून तर मी ॲड करेन. आणि हे सगळं एकत्र मी चमच्याने प्रॉपर ढवळायचं काम केलेलं आहे तेलामध्ये. आणि एक तर सांगते की जेव्हा हे चांगलं तेलात मुरतं ना, तेव्हा तुम्ही चपातीबरोबर ही चटणी टोमॅटोची म्हणून सुद्धा खाऊ शकता. यात मी चांगलं प्रॉपर तेलामध्ये मुरल्यानंतर थोड्या वेळाने बघा तेल रंग सुटलाय. जो आपला स्वच्छ धुतलेला 2-3 वेळा पाण्यात स्वच्छ धुतलेला जो मी जवळा होता तो त्यात ॲड केलेला आहे. आणि जवळा घालायच्या आधी मी ते आलं लसूण आणि कोथिंबीर मिरचीची जी खरडा टाईप पेस्ट होती ती पण ॲड केली होती. आणि त्यानंतर मी हा जवळा ॲड केला. जवळा ॲड केल्यानंतर तुम्ही यामध्ये वर झाकण ठेवून त्यावर पाणी ठेवून तुम्ही हा जवळा थोडा सुक्या पद्धतीने पण भाकरी चपातीसोबत खाऊ शकता. बट मी यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड केलं आहे, कारण मला ते प्रॉपर असं शिजवायचं आहे. तुम्ही पाणी जर तुम्हाला ॲड करायचं नसेल तर वर ताट ठेवून ताटात पाणी ठेवून तुम्ही ते वाफवून सुकी टाईप खाऊ शकता, जवळ्याची चटणी खाऊ शकता. आता यात मी गरम पाणी ॲड केलं आहे. त्यात कोकम जे मला आवडतात, टोमॅटो असले तरी मी थोडे तरी कोकम ना नॉनव्हेज बनवताना म्हणजे मच्छीचं सुक्कं किंवा कालवण बनवताना मी ॲड करते त्यामध्ये. तर तुमच्या पद्धतीने अंदाजाने पाणी ॲड करा. गरम किंवा नॉर्मल साधं पाणी केलं तरी चालेल. थोडंसं ते शिजू द्या. आणि हो, तुमच्याकडे जर कोकम नसतील अवेलेबल तर टॉमॅटो असतील तरी चालेल, टॉमॅटो कोकम ॲड केला तरी चालेल. आणि जर टॉमॅटोही नसतील तर कोकम जर असलं तर कोकम तरी ॲड करा, थोडा आंबटपणा येतो, छान वाटतं ते. त्यावर मी मस्तपैकी अशी कोथिंबीर आधीच घातली आहे. आता कारण त्या कोथिंबीरचा टेस्ट त्यामध्ये जावा, मी नंतर पण कंप्लीट झाल्यावर कोथिंबीर टाकणारच आहे, बट आता मी कोथिंबीर ॲड करते. आणि त्यानंतर मी वर झाकण ठेवून थोडं 1-2 मिनटं मी ते शिजू दिलं. हा जवळा ॲक्च्युली झटपट होणाराच आहे, इतका वेळ लागत नाही याला. हे बघ, मी चमच्याने तुम्हाला दाखवते. हा प्रॉपर तुम्हाला चपाती आणि भाकरीबरोबर खायला खूप आवडेल. आणि तुम्ही जर खरंच नॉनव्हेज लवर किंवा तुम्ही जवळा लवर असाल तर नक्कीच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल. झणझणीत मसालेदार जवळा, मसाला थोडा कमीच टाकला आहे मी मुलांसाठी वगैरे, पण किती छान दिसतोय ना जवळा. हा जवळा तुम्ही कुठल्याही भाकरीसोबत, तांदळाची, बाजरीची, ज्वारीची, नाचणीची कुठल्याही भाकरीसोबत खाऊ शकता. चपाती. तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला ते नक्की
नक्की सांगा मला कमेंट करून. जर तुम्हाला जवळा आवडला असेल बघायला, तोंडाला पाणी सुटलं असेल आणि तुमचा बेत असेल बनवायचा, तर नक्कीच ट्राय करा. खूप छान आहे, झटपट होणारा जवळा आहे. आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब अजूनही केलं नसेल तर प्लीज करा. काही असेल तर कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया दुसऱ्या ब्लॉग.